जय जय सोसन विद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू बोले निवृत्ती दास अवधारी लोजी. खऱ्या अर्थानं हॅलो हॅलो खऱ्या अर्थानं कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेस फाउंडेशन अंतर्गत बालमित्र ग्राम प्रकल्प आयोजित करुणामय समाज वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व स्पर्धकांचे पालक, कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती असलेले सर्व अतिथी मान्यवर आणि आपण सर्व. खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबांना कीर्तन संपल्याच्या नंतर गावातील काही लोकांनी एक प्रश्न विचारला की बाबा तुम्ही देव पाहिलाय का? या प्रश्नाचं उत्तर देत असताना संत गाडगेबाबा म्हणाले होय मी देव पाहिलाय. मग गावातली माणसं म्हणाली की बाबा दाखवा बरं देव कुठे आहे. त्यावेळेस उगवत्या सूर्याकडे बोट दाखवत संत गाडगेबाबा म्हणाले तो पहा देव जो दुसऱ्याला प्रकाश देतो, ऊब देतो, अंधकारलेल्या माणसांचं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी जो सगळ्यात आधी हजर होतो ना त्याला देव म्हणायचं. मंडळी, बालकांच्या कल्याणासाठी त्यांच्या आयुष्याला प्रकाशमय करणारा या जगातला देव मी एकच पाहिलाय. त्या देवाचं नाव म्हणजे कैलास सत्यार्थी. म्हणून त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एखादं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, त्याच्या माध्यमातून त्यांनी त्याच्या मनातले प्रश्न मांडावेत, हा एक आदर्श उपक्रम खरं तर या फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपल्या शिरूर तालुक्यामध्ये या ठिकाणी आयोजित केलाय. त्यामुळे या सर्व आयोजकांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कौतुक करूया. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा परीक्षक म्हणून खरं तर या ठिकाणी बोलत असताना आज आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 विषय होते. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर करुणामयी समाज आणि माझी भूमिका या विषयावरती 4 विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतरचा दुसरा विषय होता नोबेल शांतता पुरस्कार विजेते श्री कैलाश सत्यार्थी साहेब यांचा जीवन परिचय. या विषयावरती 10 विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतरचा विषय होता या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. या विषयाबद्दल 14 विद्यार्थी या ठिकाणी व्यक्त झाले. आणि एक विषय होता शेवटचा बाल मित्र ग्राम एक नवी दिशा. या विषयामध्ये फक्त एकच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलंय. पण खऱ्या अर्थानं परीक्षक म्हणून या ठिकाणी बोलत असताना अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होता, परंतु विषांतर झालेलं मी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अनेक जण या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावं हा विषय बोलत असताना जस काय पुढच्याला धमकावून सांगतोय तू या जगण्यावरच प्रेम कर, या जन्मावरच प्रेम कर, एवढ्या मोठ्या आवाजामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना काही विद्यार्थी, काही स्पर्धक आपण पाहिले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वक्त्यांची स्टाईल सुद्धा पाहायला मिळाली. वसंत हंकर एक मोटिवेशनल स्पीकर आहे, परंतु मी नेहमी सांगत असतो की दुसऱ्याची कॉपी कधीच करू नका. तुम्ही कधीतरी सावली सोडून उन्हामध्ये वेगळं उभं राहा, निश्चित तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक विद्यार्थी काहींची कॉपी करताना मला पाहायला मिळाले. आणि म्हणून खरं तर सांगत असताना एवढंच सांगेल की सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्याला मारता येईल का? ऐश्वर्या सारखा ठुमका लता मंगेशकरांना देता येईल का? लता मंगेशकरांसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? अशोक सराफ सारखा अभिनय तुम्हाला मला करता येईल का? निश्चितच नाही. मग आपल्यामध्ये काय चांगलं आहे ते जर शोधलं, त्या पद्धतीने जर आपण बोललं तर निश्चित वक्तृत्व क्षेत्रातला खूप मोठा वक्ता बनण्याची संधी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अनेक विद्यार्थी बोलत असताना पाठांतर केलंय, 1-2 मिनिटं सुरुवात चांगली झाली, 3ऱ्या मिनिटाला सगळं ब्लँक झालं, सुचतच नाही. त्याच्यामुळे विषयाची तयारी देखील आपण चांगल्या पद्धतीने करणं गरजेचे आहे. अनेक जण मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी त्यांनी भाषण व्यक्त केलं. थॉमस एडिसन हा शब्द आहे, तर एक स्पर्धक थॉमन एडिसन म्हणत होता. 3-4 वेळा थॉमन एडिसन. म्हणजे आपण भाषण करत असताना आपल्या शब्दामध्ये क्लॅरिटी पाहिजे, आपल्या आवाजामध्ये उच्चाराची चांगली पद्धत असली पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपण पुढच्यांवरती प्रभाव पाडू शकतो. याही गोष्टी बऱ्याच स्पर्धकांच्या चुकलेल्या आहेत, त्याच्यामुळे मार्कामधून त्या ठिकाणी ते वजा झालेले आहेत. अनेक स्पर्धक या स्पर्धेचे विजेते म्हणून पात्र आहेत, परंतु अनेक स्पर्धक वेळेअभावी जय हिंद जय महाराष्ट्र करून खाली बसले. स्पर्धेचा नियम वेळेला अतिशय महत्व आहे. आपण समाजामध्ये पाहतो की वक्ता बोलणारा खूप चांगला आहे, पण ज्याला कुठं थांबायचं हे पण कळतं ना, तो खरा वक्ता असतो. आणि म्हणून अनेक स्पर्धक असे आहेत की जे वेळेअभावीच म्हणजे 4+1 म्हणजे 4 मिनिटं झाले तर तुम्हाला एक वॉर्निंग बेल असते.
ती वॉर्निंग बेल झाली की आपल्या लक्षामध्ये येतं की 1 मिनिटामध्ये आपलं भाषण संपवायचंय. तर अनेक विद्यार्थी, अनेक स्पर्धक 4 मिनिटाच्या आतच त्यांनी भाषण संपवल्यामुळं अनेक चांगले मुद्दे मांडले, अनेक विषय चांगले त्यांनी हाताळले, पण वेळेच्या पूर्वी त्यांनी भाषण संपवल्यामुळं ते स्पर्धेमधून बाजूला निघालेले. त्याच्यानंतर ज्यांनी वेळ अतिशय सुंदर पद्धतीनं पाळली, विषयांतर केलं नाही, विषयाला धरून 5 मिनिटं ज्यांनी चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केले, विषय मांडलाय, ते स्पर्धक खऱ्या अर्थाने या स्पर्धेत पात्र ठरलेले आहेत. आणि मी काय या 40 गावांपैकी नाही, त्याच्यामुळं मी काय कुठल्या जवळचा कोण नाही. जी स्पर्धा झाली ती पारदर्शक पद्धतीने झाली. अमोल सर म्हणले की आमच्या परीक्षकांचा ऍड्रेस तुम्हाला देतो, आमचा ऍड्रेस दिला ना आमच्या घरी आला तरी आमच्याकडे कागद आहे, त्या कागदावरती प्रत्येक स्पर्धकाचं काय चुकलंय याची देखील टिप्पणी आम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या घरी जरी सगळे आले तरी अमोल सर आम्हाला घाबरायची काही गरज नाही, कारण तेवढं सूक्ष्म परीक्षा आम्ही खरं तर सरांनी मी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बोलत असताना आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता करुणामय समाज माझी भूमिका या विषयाबद्दल बोलत असताना कुठेतरी गौतम बुद्धांचं देखील नाव स्पर्धकाच्या मुखातून आलं पाहिजे होतं, ही आमची अपेक्षा होती. कारण करुणा भाव हे गौतम बुद्धांकडून आम्हाला पाहायला मिळतो, शिकायला मिळतो. त्याबद्दल सांगत असताना 1 मिनिटात सांगतो की ज्यावेळेस गौतम बुद्ध एका आंबराईमध्ये आंब्याच्या झाडाखाली ध्यानासाठी बसले होते, त्यावेळेस शाळा सुटलेली काही मुलं आंबे पाडायचे म्हणून त्या वनराईमध्ये आले, आंबराईमध्ये आले. हातामध्ये दगड घ्यायचा, त्या आंब्याच्या दिशेने मारायचा, दुसरा दगड घ्यायचा, त्या आंब्याच्या दिशेने मारायचा. पण त्याच झाडाखाली, शेजारच्या झाडाखाली गौतम बुद्ध ध्यानासाठी बसले होते, हे मात्र त्या मुलांना माहित नव्हतं. दुसरा दगड, तिसरा दगड, एका मुलाने दगड उचलला, त्या आंब्याच्या दिशेने मारला, त्या आंब्याच्या झाडाला लागला, 2 आंबे खाली पडले. सगळी मुलं पळत गेली, ते 2 आंबे उचलले आणि खाल्ले. परत 4था दगड, 5वा दगड, पण त्याच वेळेस एका मुलानं दगड उचलला, त्या आंब्याच्या दिशेने मारला, पण त्या आंब्याच्या झाडाला न लागता त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकामध्ये लागला. रक्ताचा ओघळ व्हायला लागला, गौतम बुद्धांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सगळी शाळेतली मुलं घाबरली की आता गौतम बुद्ध आपल्याला माफ नाही करणार, आता ते आपल्याला मारतील, हाणतील. हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर त्या मुलांमध्ये एक मुलगा हुशार होता, मोठा होता. तो आपल्या सगळ्या साथीदारांना सावरत म्हणाला, अरे आपण काय झाडावरचे आंबे पाडत होतो, आपण जाणीवपूर्वक गौतम बुद्धांना दगड नाही मारलेला, आपण त्यांची माफी मागूया, क्षमा मागूया. धपकत्या उरानं, घाबरत्या उरानं सगळी मुलं गौतम बुद्धांची माफी मागण्यासाठी गेले. आणि मुलं माफी मागायला लागल्याच्या नंतर गौतम बुद्धांचं रडणं वाढलं. मुलांना प्रचंड दुःख झालं, मुलांना प्रचंड वाईट वाटलं की बुद्धांना दगड लागले, आता ते आपल्याला काय करतील. त्यावेळेस एक मुलगा म्हणाला, सांगा ना तुम्ही का रडताय, रक्ताचा ओघळ वाहतोय, सांगा ना बुद्ध तुम्ही का रडताय. त्यावेळेस मित्रांनो गौतम बुद्धांनी फार छान उत्तर दिलं. त्यावेळेस गौतम बुद्ध म्हणाले, बाळांनो तुम्ही एक दगड उचलला, त्या आंब्याच्या दिशेने मारला, त्या आंब्याच्या झाडाला लागला, 2 आंबे खाली पडले, तुम्ही सगळ्यांनी ते आंबे खाल्ले, पण मी माणसासारखा माणूस असून मला दगड लागला तर मी तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही, या दुःखाने मी रडतोय. ही भावना खरा करुणा भाव म्हणायचा. अरे त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर त्यांनी 2 आंबे दिले, मला दगड लागलाय पण मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, या दुःखाने मी रडतोय. ही भावना जागृत होणं म्हणजे करुणाभाव होणं. या विषयाबद्दल बोलण्यासारखं भरपूर होतं. चांगल्या पद्धतीने देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या विषयाला स्पर्श केलेला आहे. त्याच्यानंतर शांतता पुरस्कार विजेते कैलासजी सत्यार्थी. खरंच सांगा याच्यापैकी किती लोक असे आहेत की कैलास सत्यार्थी यांना जो पुरस्कार मिळाला त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं हे जे बाल ग्राम, खरं तर या बालकांवरती जे कार्य करत होते ते आपल्याला आधी माहिती होतं का? तर अजिबात नाही. परंतु मी जबाबदारपूर्वक व्यासपीठासमोर सांगेल, अनेक माणसं पुरस्कारामुळे मोठी होतात, पण कैलास सत्यार्थी असं नाव आहे ज्या माणसानं त्या पुरस्काराला मोठं केलेलं आहे. आज अनेक माणसं आपण पाहिली समाजामध्ये, म्हणून सांगतो एटीएम कार्ड बनणारी अनेक माणसं पाहायला मिळतात, पण छोट्या छोट्या मुलांच्या आयुष्याचं आधार कार्ड बनण्याचं काम कैलासजी सत्यार्थी साहेबांनी केलेलं आहे, हे तुम्हाला मला पाहायला मिळतंय. आणि म्हणून हा एक विषय छान होता. त्याच्यानंतर या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे. 14 विद्यार्थ्यांनी, 14 स्पर्धकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. अनेक छान. खरं तर मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे, त्याच्या माध्यमातून एक विद्यार्थी म्हणला, मंगेश पाडगावकर एका ठिकाणी असं गाणं म्हणतात. गाणं नाही तर एक छान ती सुंदर कविता आहे आणि ती मंगेश पाडगावकरांच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. याच्याबद्दल बोलत असताना अजून अनेक बोलू शकतो. वि. स. खांडेकर अमृतवेल नावाच्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहितात
की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळण्यासाठी माणसाचा जन्म झालेला नाही किंवा भूतकाळाच्या साखळदंडाने त्याला करकचून बांधूनही ठेवता येत नाही. प्रत्येक माणसामध्ये सामर्थ्य असतं भुलण्याचं, एखादं सुंदर स्वप्न पाहणं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणं, त्या धडपडीतला आनंद शोधणं. जर यदा कदाचित ते जर स्वप्न भंग झालं तर भंग झालेल्या स्वप्नांच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी धावत जाऊन नवीन स्वप्नाचा वेध घेणं हे आयुष्याचं समीकरण आहे. आणि हे समीकरण ज्याला सुटणार नाही त्याला जीवनाचा अर्थ कधी कळणार नाही. कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य हे जाळावर ठेवलेल्या पातेल्यासारखं असतं. जोपर्यंत बुडाखाली आग लागत नाही तोपर्यंत पातेल्यातलं कर्तृत्व शिजत नाही. जर कर्तृत्व नावाचं नेतृत्व शिजवायचं असेल तर आम्हाला मंगेश पाडगावकरांच्या ओळीमध्ये म्हणावं लागेल की या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. अतिशय सुंदर हा एक विषय होता. याच्याबद्दल मी अजून 1 तास पण बोलू शकतो, परंतु चांगल्या पद्धतीने सगळे स्पर्धकांनी या विषयाला स्पर्श केला, त्यांचं देखील कौतुक करतो. त्याच्यानंतर बालमित्र ग्राम एक नवी दिशा. खरं तर प्रत्येक गावाला ग्रामपंचायत कार्यालय, गावचा सरपंच हा गावचा प्रमुख असतो, प्रथम नागरिक असतो. तसं देखील बालकांमधून जर आपण एक बाल ग्रामपंचायत उभी केली, बालकांचे जे काही प्रश्न आहे जर त्या बालकांच्याच मधला जर एक बालक असेल तर त्यांच्या अंतर्गत गोष्टी कुठेतरी आपल्या निदर्शनास येऊन त्या बालकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये नवीन प्रकाश देण्याचं काम खरं तर आपण करू शकतो. म्हणून हा देखील एक विषय फार सुंदर पद्धतीचा होता. त्याच्यामुळं अनेक स्पर्धक या ठिकाणी अपयशी झालेले. जी बक्षीस होती त्याच्यामध्ये आम्हाला अर्ध्या तासात निकाल तयार करायचा होता, परंतु 1 तास लागला. कारण ही अतिशय अटीतटीची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली, आम्हाला पाहायला मिळालेली. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो, सचिन तेंडुलकर ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेटपटू म्हणून मैदानावरती गेला तर पहिल्या चेंडूवरती तो आऊट झाला, बाद झाला होता. आणि म्हणून जे स्पर्धक अपयशी झाले, जे विजेते नाही झाले, त्यांनी अजिबात मनात खचून जायचं नाही. तर ज्यावेळेस पुन्हा यावेळेस स्पर्धेचं आयोजन होईल त्या पुढच्या स्पर्धेतला विजेता मात्र मीच असेल हा संकल्प करून खरं तर हे आपल्याला सभागृह सोडून जायचं. तुम्ही नाराज होऊ नका. जो निकाल आहे तो अतिशय पारदर्शी आहे, त्याची गॅरंटी 100% आम्ही खात्री देतो. एवढंच बोलतो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या गीतात दुःख संतांचे भिनावे, कोरड्या वेलीस फुलं अमृताचे यावे, स्पंदने ज्ञानेशांची माझ्या वक्षांत व्हावी, इंद्रियान वाचून मीही इंद्रिय भोगून घ्यावी, एक नाथानी मलाही बैसवावे पंगतीला, नामया हाती बोलेल गोपालकाला, माझ्यासाठी जगाचे जाते रोज गरगरावे, जे बोलेल काही ते संत जनाईचे असावे, संत जनाईचे असावे. आणि शेवटी ज्यांच्यासाठी खरं तर टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं, अमोलजी राठोड सर. ते आमच्या म्हणजे वक्तृत्व स्पर्धा आम्ही ज्यावेळेस करायचो विद्यालयीन काळामध्ये त्यावेळेस आमची एक सवंगडी आम्ही मित्र आहे, परंतु एक आदर्श सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून खरं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करतात. म्हणून तुमच्या कार्याला सलाम. आणि या व्यक्तीबद्दल एकाच वाक्यामध्ये सांगेल, अमोल राठोडचा संघर्ष खऱ्या अर्थानं मला किळीच्या पानासारखा वाटतो, तो बाभळीच्या पानासारखा वाटत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस वादळ येतं, वारं येतं, वावटळ येतं, त्यावेळेस बाभळीची छोटी छोटी पानं त्या वाऱ्याबरोबर उडून जातात, पण किळीच्या पानावरती किती वादळ आलं, वावटळ आलं, किळीच्या पानाच्या आयुष्याच्या चिंधड्या झाल्या तरी किळीचं पान जागचं हलत नाही. मला वाटतं ज्यांचा संघर्ष किळीच्या पानासारखा आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे अमोलजी राठोड सर आहे. कारण इतरांची काळजी करणारे व्यक्तिमत्व अमोलजी राठोड आहे, पण इतरांची काळजी करणाऱ्या माणसांच्या काळजावरती नेहमी खोलवर वार होत असतो. तरी सुद्धा अमोल राठोड सारखी माणसं इतरांची काळजी करायचं कधीच सोडत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये संत ज्ञानेशांचे, ज्ञानेश्वरांचे हे विश्वची माझे घर हे ऐशुक सुखाचा शोध घेत असताना अमोलजी राठोड आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये त्या टीमचं कौतुक करूया आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. मनापासून धन्यवाद.